मी बाळूमामा भक्त अक्षय. आम्ही बघा नंबर 4 मध्ये सेवेला आहे. आचार्याचं काम करतो मी. आणि सकाळ सकाळ तुम्ही बघू शकता पुजाऱ्यांनी सुंदर अशी पूजा केलेली होती. आमचं पण शाबू बनवायचं काम चाललेलं होतं. आज एकादशी होती त्यामुळे शाबू करायचं काम चाललेलं होतं. आणि भरपूर पब्लिक येतं साखरवाडी खामगाव गावामध्ये. आणि ती लोक पण खूप चांगले आहेत. देवाची खूप मनोभावी सेवा करतात. तुम्ही बघू शकताय मिरची वगैरे चिरायसाठी मावशी दिदी लहान आलेल्या होत्या आम्हाला मदत करू लागायला. आणि मनोभावी सेवा केली तरच देव पावतो असं माझं तर वैयक्तिक मत आहे. त्यानंतर आपली बकऱ्याची पण कातरण मागच्या 2 दिवसात झालेली होती. तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये. त्यामुळे बकरी पण सुंदर दिसत होती. कसं आहे आपल्या अंगावरती केस असल्यानंतर आपल्या डोक्याला जसं वज वाटतं तसंच बकऱ्यांना पण वाटतं. त्यानंतर संध्याकाळची आरतीची वेळ झालेली होती आणि भरपूर प्रमाणात पब्लिक येते. इथं 1,500-2 हजारच्या आसपास भाविक भक्त येतात. रोज बाळूमामाला श्रद्धेनं पाया पडतात, आरती करतात, त्यानंतर महाप्रसाद घेतात आणि सर्व काम शिस्तीत होतं. त्यामुळं खूपच भारी वाटतं, मनाला भावून टाकतं. तुम्ही बघू शकता किती सुंदर अशा रीतीनं प्रसादासाठी सर्व भाविक भक्त जमा झालेले आहेत. आणि हे सर्व फक्त बाळूमामांच्या दरबारात घडू शकतं. इथं कुणाला सांगायला लागत नाही.